नमस्कार मंडळी, बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय आगरी जय कोले. आता आपण चाललेलो दिवाले गावाला. आज दिवाले गावाची मानाची पालखी निघणार आहे. आज त्यांचा पहिला वर्ष आहे. चला आता आपण डायरेक्ट पुढे भेटूया. रोहन दा माझ्यासोबत तिथे पोहोचलाय तो. त्याने मला कॉल केला आहे, पालखी निघलेली आहे. चला आता आपण पण जाऊया. चला. तर आता आपण निघलेलो आहे मस्त अशा माझ्या गाडीवर. बघू शकता सकाळचा व्ह्यू. किती सुंदर असा ऊन आलेला आहे. चला आपण डायरेक्ट आता पुढे भेटूया. शकता आपण आलेलो आहे दिवाले गावात. हे बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे. बघू शकता मंदिर तुम्ही. जो बॅनर आहे मानाची पालखी दिवाले कोलीवाड्याची. चला आपण आता डायरेक्ट आतमध्ये भेटूया. पालखी निघली वाटतं. बघू शकता पालखी निघली आहे.
आपला मित्र भेटलेला हर्ष. काय काय बोलतो बाकी? यशचा इव्हेंट आहे. यो अल्पे आपल्या सोबत आज. यश काय बोलतं? फुल मजा भाई, फुल मजा फुल मजा. आणि बघू शकता नाश्ता ठेवलेला आहे. बघू शकता मंडळी किती भारी असा केलेला आहे. स्प्रे उडलेला इथे. त्यांचे डान्स आहे पोरींचा. पोरी उभी राहिलेल्या आहेत. फुल आर्ट फुल आर्ट.
मस्त डान्स वगैरे झालेला. आता पालखी निघते बघू शकता. धांदल चालली आता सगळ्यांची. पालखीची का फुलं थोडा बघू शकता. पालखी आलेली आहे. मंडळी आता पालखी निघेल आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही. अनुभव सांगतात. आपल्या शैलेंद्राच्या पालखीमध्ये आपली पोरं गावातली 17ची पोरं जायची. तर त्याच पोरांनी संकल्पना केली एक आपल्या गावातल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी किंवा वरिष्ठ व्यक्तींनी संकल्पना केली की आपल्या गावातून एक पालखी एकविरायची निघायला पाहिजे. तर ते एक मनात संकल्पना झाली. तर सर्वांचा एक विचार ठरला. आमची एक मिटिंग पण झाली. बरेचशा मिटिंग झाल्या. अनेक आपल्या आईची पालखी एक थाटामाटा तुम्ही आता बघितलं असेल कसं जल्लोष प्रत्येक गावकऱ्यांचा तुम्हाला पाहायला मिळाला. याच्यामध्ये सर्व म्हणजे कुठल्याही राजकीय वातावरण या आपल्या पालखीमध्ये अजिबात नाही. जे काही ते खेळीमेळीचं वातावरण आहे एकदम आनंदित. आणि कोणाचं असं नाही की ही पालखी एकट्याची आहे, पूर्ण गावाची आहे. पूर्ण गावाची पालखी. याच्यामध्ये संकल्पना नाही. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकार राजकारण होणार नाही याचा मी चिंता म्हणजे एक गांभीर्य घेऊ की कुठल्याही प्रकार राजकीय वातावरण याच्यामध्ये येणार नाही. फक्त जल्लोष आणि मस्त मजा झाली पाहिजे. तुमचा प्रवास सुखाचा होईल प्रार्थना आहे. आपली पालखी कुठल्या दिवशी जाणार आहे? मंगळवारी 21 तारखेला आपली पालखी बंधूच्या माहेरातून आपल्या आईच्या गावाला पोहोचेल. म्हणजे 22 तारखेला 21 तारखेला. आणि मग 22 तारखेला तुम्ही 21 तारखेला आपलं संध्याकाळी एक प्रोग्राम आहे. गावात प्रोग्राम ठेवला आहे मी. चला धन्यवाद. मस्त. आता आपल्याला सोहंदा भेटलेला. सोहंदा काय बोलशील आपल्यासाठी? आर्यननी नवीनच ब्लॉग स्टार्ट केलं भाई. मला त्याचा प्रेम देता त्याचा आर्यनला पण प्रेम द्या. आणि दिवाळी कोलीवाड्याची पालखी तुम्हाला कशी वाटते? एक नंबर भाई. अशाच दादा आम्हाला साथ या प्रत्येक वर्षी या आमचा बहिणीदेवाचा पासून असंच जल्लोषातून सगळ्याला तुम्ही मध्ये प्रसिद्धी अजून होते. फक्त आपल्याला काय आपलं स्टेटस येऊन गेलो. स्टेटस पालखीचा हाच आहे का पहिला मान गाववाल्यांना. एकविरा माते की भैरीनाथ वस्ताद की. बघू शकता तुम्ही पालखी आता पोचलेली आहे वेशीवर यांच्या. तर आता आपण आलेलो आहे इथे ब्रिजच्या इथे. रोहनदानी ड्रोन आणलेला त्याचा शूट करायचा आहे. आपल्यासोबत आलप्या भाई आहे, रोहित भाई आपल्यासोबत. काय आरके मामा बोलतो त्याला. आपला भाई लय डेंजर माणूस आहे भाई कॅशवाला. याला डीएम करा. तुझं नाव काय पूर्ण इंस्टाचं सांग? रोहित कोहली. याला डीएम करा. कॉल बिल असेल येतो आपला भाऊ कधी पण कुठे. बघू शकता पालखीचे पब्लिक आलेले आहे. पुढे चाललेले आहे. डीजे पण आलेला आहे मस्त. बघू शकता तुम्ही. मंडळी बघू शकता तुम्ही किती सुंदर असे पालखीसोबत चालत चाललेल्या वाजत वाजत पालखीचे पदयात्री. लय भारी असं वाटतं पालखी चालायला. बघू शकता पालखी आता आलेली आहे. पब्लिक बघा. पब्लिक पहिल्याच वर्षी. बघू शकता पालखी आलेली आहे. लेडीज पण जाणार आपल्या चालत वाटतं कलंबोलीपर्यंत. फायनली ड्रोन घेतलेला खाली झालेला शूट काढून. चल खाली. मंडळी तर आता आपला झालेला आहे मस्त ब्लॉग वगैरे शूट करून. पालखी पण गेलेली आहे पुढे. तर आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नक्की बघा माझा पूर्ण ब्लॉग. लय भारी असे. आपण पुढे पण नवीन नवीन काय काय आणत जाऊ. आता आपला 26 जानेवारीचा एक वेगळा ब्लॉग येईल पालखीचा. आपण जाणार त्याच्यात चालत 3 दिवस सारसोल्यामधून आपली पालखी निघणार आहे. चला तर हा ब्लॉग मी इथे एंड करतो. जय एकविरा.